मध्ये सहभागी झालेला आहे। संभाजीनगरमध्ये हा जनआक्रोश मोर्चा सुरू आहे आणि याची लाईव्ह दृश्य आपण बघतोय। बसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि याचे पडसाद विविध ठिकाणी उमटताना दिसले। मात्र आता पैठणमध्ये जनआक्रोश मोर्चा सुरू आहे। मोठा जनसमुदाय या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे आणि विशेष म्हणजे संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील या मोर्चात सहभागी झालेलं आहे। आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी या कुटुंबाकडून केली जाते। संभाजीनगरच्या पैठणमध्ये हा जनआक्रोश मोर्चा सुरू आहे। त्याशिवाय वेगाने कारवाई व्हावी, दोषींना शिक्षा मिळावी अशी मागणी आता कुटुंबाकडून केली जाते। आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी आता संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडून केली जाते। याशिवाय या मोर्चातून देखील ही मागणी होताना दिसते। पैठणमध्ये हा जनआक्रोश मोर्चा सुरू आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात हा मोर्चा आहे आणि याचे पडसाद जे आहेत आता पैठणमध्ये उमटताना दिसत आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी या मोर्चातून करण्यात येते। संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील या मोर्चात सहभागी झालेलं आहे। याशिवाय मोठा जनसमुदाय या मोर्चात सहभागी झालाय। दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देखील या मोर्चात दिल्या जात आहेत। संतोष देशमुख यांच्या कुटुंबासह जरांगे देखील सहभागी झाल्याचं कळतंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पडसाद आता पैठणमध्ये उठलेले आहेत आणि यासाठी मोठा जनसमुदाय या मोर्चात सहभागी झालाय। सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंब आणि मोठा जनसमुदाय या मोर्चात सहभागी आहे।